जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 17 तारखेपासून वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आंदोलन केलं जाणार आहे आणि या आंदोलनाचं जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर या आंदोलनामध्ये सर्वच शेतकरी संघटना आणि सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते सहभागी होणार आहे। त्यामुळे या मोर्चाचं एक वेगळी चर्चा जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे। याच मोर्चाच्या नियोजनासंदर्भात आज या ठिकाणी अजिंठा विश्रामगृहात बैठक पार पडली आणि त्याला सर्व शेतकरी संघटनांचे नेते तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। हा मोर्चा कसा असणार आहे, या मोर्चाच्या माध्यमातून नेमक्या शेतकऱ्यांच्या कोणत्या मागण्यांसंदर्भात शासनाकडे भूमिका स्पष्ट केली जाणार आहे, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत, राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुद्धा आहेत। काय सांगणार सर, कशा पहिल्यांदा असं होतं आहे की शेतकरी संघटना कुठल्यातरी राजकीय पक्षासोबत आंदोलनात सहभागी होत आहेत, नेमकी काय भूमिका असणार आहे? मी कृषीभूषण प्रकाश पाटील, राज्यातले जेवढे पुरस्कृत शेतकरी त्या संघाचा मी अध्यक्ष आहे। मी या ठिकाणी येताना कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊन आलो नाही, कोणत्याही सरकारच्या विरुद्ध बोलायला आलो नाही। शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, मी सतत राजकीय नेत्यांशी संबंध ठेवून असतो। त्याच्यात उन्मेषदारांशी खासदार असताना आमदार असताना माझे संबंध आले, त्यांनी खरोखर शेतकरी हिताकरता ते लढलेले आहेत। मी त्यांच्या पक्षाकरता इथं आलेलो नाही। आमचाही जो संघ आहे तो सर्व पक्षांचा आहे, त्याच्यामुळे मी कोणावर विरुद्ध किंवा कोणाची बाजू आमची घ्यायची नाही, पण ते शेतकरी हिताकरता लढतात। त्याच्याकरता आम्ही कृषीभूषण आमचे इतरही सदस्य सोबत आलेले आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत कोणत्याही पक्षाविरुद्ध त्यांच्यासोबत आहेत। शेतकरी लढ्याकरता आम्ही लढायला तयार आहोत। काय प्रमुख मुद्दे असणार आहे शेतकऱ्यांचे? प्रमुख मुद्दे जे पीक विमा योजना त्याच्यात बदल करण्यात आला, त्याचे TRT रद्द करण्यात आले, ती परत पूर्वत करण्यात यावी। केळीचा प्रश्नाचा भाव आला, केळीचा पीक विम्याचा प्रश्न आला, कर्जमाफी आली, कर्जमाफी म्हणण्यापेक्षा कर्जमुक्ती आली आणि राज्य सरकारने जी भावांतर योजना अगोदर कबूल केली होती ते देत नाहीत, त्याकरता आम्ही एकत्र आलेलो आहेत। असे विविध मुद्दे आहेत, पण काही ठराविक मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहेत, नंतर मग बाकीचे मुद्दे आम्ही त्याच्यात घेणार आहेत। नाही, एकंदरीत सरकारने जे आहे निवडणुकांच्या पूर्वी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना घोषित केल्या होत्या, त्यात कर्जमाफी ही प्रमुख योजना होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झालं। पण आता शेतकरी पूर्ण संकटात असताना त्याकडे पण शासनाचं कुठे दुर्लक्ष होतं असं वाटतंय का तुम्हाला? शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न होता की त्यांना नुकसान जेव्हा होतं ती नुकसान भरपाई भरून मिळत नाही। आम्ही गेल्या कित्येक वर्षातल्या आंदोलनाचं यश म्हणून पीक विमा योजनेमध्ये आम्ही समाविष्ट होऊन जेवढं नुकसान झालं तेवढं भरण्याचा प्रयत्न सुरू झाला होता। सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी 1 रुपयात पीक विमा योजना केली, आमची मागणी नव्हती, कोणत्याही संघटनेची नव्हती। ती केल्यामुळे घडलं काय, शासनाला काही तोटा आला, अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांना सांगितलं आणि घडलं असं की आत्ता निवडणूक संपल्या खरीप पीक विमा योजनेतले सगळे जे शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान होणारे निकष होते ते सगळे बदलले आणि फक्त उंबरठा उत्पन्न शेवटचं काढण्याचा प्रयोग आणि त्याच्यात देखील कशा पद्धतीने ते काढणार कोण, तर त्यांचे अधिकारी ते कसे काढतील की जिथं पैसे द्यावे लागणार नाहीत आणि लोकांनी विमाच काढू नये अशा पद्धतीचं ती योजना केल्यामुळे यावर्षी शेतकरी विमापासून वंचित राहायला सोडून द्या, एकतर आसमानी सुलतानी दोघं संकटात मरतो आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये आता शेतकऱ्यांनी जायचं कुठं, विमा कवच मिळणार नाही, नुकसान भरपाईबाबत कुठलाही पक्ष किंवा कुणीच बोलत नाही आहे आणि सगळ्यांचीच गिडीचूप मिडचूप असेल। आणि शेतकरी चळवळीचं तुम्हाला सांगतो, आम्ही आधी देखील 2016मध्ये आपणच सगळ्यांनी आम्हाला कव्हर केलं आहे। शेतकरी संपाच्या वेळेस सगळेच पक्ष आमच्यासोबत होते, तेव्हाही मदत हो, त्यासाठीच आंदोलन, काय पर्याय नाही। आता काय सांगणार, पहिल्यांदा असं होतं की कुठले तरी राजकीय पक्ष जे आहेत शेतकऱ्या संघटनांची चर्चा करून सगळ्या ग्राउंड रूटवर जाऊन आपण सगळ्या मागण्या जाणून घेतल्या आहेत आणि त्या पद्धतीने एक आंदोलनाची भूमिका आहे। कसं आंदोलन राहणार आहे, काय टप्पे राहणार आहेत आणि कुठकुठले राजकीय पक्ष या आंदोलनात पक्षाचा झेंडा सोडून यात सहभागी होणार आहे? खरोखर अत्यंत अंतःकरणापासून आम्ही देखील सर्व पक्षातल्या घटकांनी ठरवलं की जर आपल्याला मूळ शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते जर हातात घेऊन सोडायचे असतील तर आपण देखील राजकारणाच्या पलीकडे सगळ्यांना विश्वासात घेऊन अंतःकरणापासून प्रामाणिकपणे चळवळ उभारली पाहिजे। आणि म्हणून शेतकरी उत्पादक, शेतकरी अभ्यासक, शेतकरी शास्त्रज्ञ, शेतकरी पुरस्कार विजेते, शेतकरी संघटना आणि शेती आणि मातीची नाळ असलेल्यांना सोबत घेऊन गेल्या महिनाभरात त्याचा अभ्यास समन्वय करत आम्ही त्याचा 17 तारखेला शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून त्याला वाचा फोडण्यासाठी पहिला टप्पा आम्ही त्या ठिकाणी घेतोय। त्या पहिल्या टप्प्यामध्ये केळीच्या भावाच्या संदर्भामध्ये धोरण नाही आहे, त्याला संरक्षण नाही आहे। जर विदर्भातल्या धानाला जर बोनस मिळत असेल तर केळीला काय नको, जर विदर्भातल्या पिकाला जर तिथे संरक्षण दिलं जात असेल तर केळीला का मिळत नाही, मग आमचे नेते त्यावर का बोलत नाही, कॅबिनेटला आवाज का उठवत नाही। आणि म्हणून आम्ही ठरवलं की केळीला एकतर MSP द्या, नाहीतर बोनस डिक्लेअर करा, शाश्वत धोरण द्या आणि दुसरं, अरे भावासंदर्भात बैठक तर घ्या,
जर तुम्हाला बैठक घेऊन प्रशासन आणि त्या व्यवस्थेला जर जाब विचारण्याचा देखील वेळ नसेल तर मला असं वाटतं विकसित भारताचं स्वप्न 70% शेतकऱ्याला सोडून जर तुम्ही बघत असाल तर फसवणूक करतात का काय हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे केळीच्या सोबत कापसाच्या संदर्भामध्ये एका बाजूला कापसाला भाव नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला कापसाचं आयात शुल्क माफ करून जगभरातून कापूस भारतात जर गटाने येतील तर इथल्या कापसाला भाव मिळेल का? मग असं धोरण हे शेतकऱ्याला तारण का मारेल हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये खतखत त्या ठिकाणी आहे. पण याला वाचा फोडताना सर्व एक विचाराने एकत्र आले पाहिजे आणि म्हणून कापसाला भावाच्या संदर्भात धोरणं त्या ठिकाणी अनुषंगिक सुधारणा करणे आणि सगळ्यात महत्त्वाचा मगाची जो उल्लेख केला की कापसाचे 1 रुपया प्रधानमंत्री पीक विम्याच्या निकषामध्ये मला आठवतं मी खासदार असताना आम्ही 250 कोटी रुपयाचं कवच मिळवलं. म्हणजे भावात तर मारतात जसं म्हटले सरकार भावात तर मारतं पण किमान निसर्गाने जेव्हा तो मारला जातो तेव्हा पीक विम्याचं जे कवच त्याला होतं ते कवचच काढून घेतलं. म्हणजे केवळ मतं घेण्यासाठी तुम्ही योजना आणायची नंतर ते कवच काढून घ्यायचं ही फसवणूक मला असं वाटतं की शेतकऱ्याची शुद्ध त्या ठिकाणी होते तो अत्यंत होरपळतोय आणि म्हणून ते निकष पूर्वत करा. मला आठवतं आम्ही सगळे शेतकरी एकत्र आलो केळीच्या संदर्भात आम्ही आंदोलन केलं आणि ते निकष उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना शरद पवार काँग्रेस एकत्र असताना त्यांनी पूर्वत केले. आता आमची इच्छा आहे त्यांनी पूर्वत केले आता यांनी देखील पूर्वत करा. कापसाचे जे निकष आहे ते पूर्वत करा आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्या. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की जो त्या ठिकाणी कर्जमाफीचा आहे. कर्जमाफी म्हणजे एका प्रकारे ती शेतकऱ्याला लाचारही समजलं जातं पण कर्जमाफी आणि कर्जमुक्ती कारण की त्याला 500 रुपये महिन्याला देऊन सन्मान केला जातोय खऱ्या अर्थाने तो सन्मान नाही त्याचा अपमान आहे. GSTचे स्लॅब बदलवले तर GST शेतकऱ्याचा तुम्ही जे काही शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांचा माफ करायला पाहिजे होतं पण ते शांतपण नाही सुचत आहे. अदानी अंबानीला स्टॅम्प ड्युटी देत आहेत असे अनेक बाबी अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहे. म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये केळी आणि कापूस परिषद घेऊन लॉंग टर्म लढा लढण्याचं नियोजन त्या ठिकाणी आम्ही केलं आहे. कुठले पक्ष सहभागी दादा याच्यामध्ये? यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक त्यासोबत समविचारी संघटना मग शेतकरी कामगार पक्षापासून तर प्रहार पक्षापर्यंत छोटे मोठ्या सर्व संघटना शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्षासोबत शेतकरी स्वाभिमानीसोबत महाराष्ट्र शेतकरीसोबत केळी उत्पादक संघटनेसोबत त्या ठिकाणी कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांसोबत सर्व समविचारी संघटना संस्था पक्ष यांना सोबत घेऊन हे शेतकरी आक्रोश आंदोलन आम्ही त्या ठिकाणी घेतोय. तर अशा पद्धतीने 17 तारखेला जे आहे शेतकरी आक्रोश आंदोलन या ठिकाणी काढले जाणार आहे. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट याबरोबर छोटे मोठे सर्वच पक्ष तसेच सर्वच शेतकरी संघटना त्यांचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार असून शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणार आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीने सर्व शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष एकत्र येऊन हा मोर्चा काढणार असल्याने या आंदोलनाची आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. किशोर पाटील TV9 मराठी जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.